मी मुलाखतीमध्ये सुद्धा हे नमूद केलं होतं. ज्यावेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला मी या गोष्टीचा वारंवार मी उल्लेख केलेला होता की सुरुवातीपासून माझा विजय निश्चित झाला होता. त्याचं कारण असं होतं की माझे जे पूर्ण कुटुंब आहे, त्याच्यानंतर माझे जो काही मित्रवर्ग आहे, यांनी माझ्या घरातील परिवारासारखं मला साथ दिली आणि त्या साथीमुळं मी आज माझा विजय झालेला आहे. आणि प्रभागातील जी जनता आहे त्यांनी मोलाचं मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला विजय केलेला आहे. आळंदी शहरातला 1 ते 9 पर्यंत जो प्रभाग आहे, या प्रभागांना हेवा वाटेल असं प्रभाग क्रमांक 10चं काम असेल. आणि सुरेश नाना झोंबाडेचा हा शब्द आहे नागरिकांना आणि सर्वांना. आज आपण आळंदीमध्ये आहोत आणि आळंदीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरं तर मराठवाड्यातून येऊन या ठिकाणी सध्या उमेदवारी येऊ टाकल्यानंतर खरं तर इथल्या ह्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. खरं तर सुरेश नाना झोंबाडे यांना ह्या कार्यकर्त्यांनीच खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावरती घेऊन त्यांचा जो विजय आहे खरं तर ह्या कार्यकर्त्यांमुळे झाला आहे. आज निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान घेऊन खरं तर मराठवाड्यातील युवक या ठिकाणी येथून सर्वात जास्त मतदानाची आघाडी घेऊन सुरेश नाना झोंबाडे या ठिकाणी विजयी झालेत. नाना विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलंय, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या अलंकापुरीमध्ये माझं गेल्या 2 टर्मचं माझं स्वप्न होतं की मला आळंदीकरांची आणि विशेषतः माझ्या प्रभागातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि या स्थानिक माझे जे नागरिक आहेत यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला माऊलींनी संधी द्यावी, ही माझी पूर्वीपासून इच्छा होती. ती माऊलींनी माझी आज इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आणि माझ्या प्रभागातील मतदारांच्या मदतीनं मी आज विजयी झालो आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जेवढं मी सर्वांचे आभार मानल तेवढे कमी आहेत. तुम्ही सुरुवातीपासूनच तुम्हाला वाटत होतं हा विजय माझा निश्चित आहे, कारण तुम्ही मराठवाड्याचं तुम्ही सुपुत्र आहात. खरं तर या प्रभागातून ज्यावेळेस प्रभाग क्रमांक 10 मधून या ठिकाणी तुम्ही उमेदवारी टाकली होती, अनेक पदाधिकाऱ्यांचा उत्साह होता सुरेश नाना झोंबाडे विजयी होतील आणि तोच विश्वास शेवटपर्यंत राहिला. खरं आहे साहेब, मी मुलाखतीमध्ये सुद्धा हे नमूद केलं होतं. ज्यावेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला मी या गोष्टीचा वारंवार मी उल्लेख केलेला होता की सुरुवातीपासून माझा विजय निश्चित झाला होता. त्याचं कारण असं होतं की माझे जे पूर्ण कुटुंब आहे, त्याच्यानंतर माझे जो काही मित्रवर्ग आहे, यांनी माझ्या घरातील परिवारासारखं मला साथ दिली आणि त्या साथीमुळं मी आज माझा विजय झालेला आहे. आणि प्रभागातील जी जनता आहे त्यांनी मोलाचं मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला विजय केलेला आहे. खरं तर आता प्रभागातल्या समस्या ज्या असतील त्या सध्या आता सोडवण्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागणार आहेत. जे काही प्रश्न आहेत तिथले ते प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. सगळ्या नागरिकांनी विश्वास टाकला आहे तुमच्यावरती, मतदान स्वरूपी आशीर्वाद टाकून तुम्हाला विजयी केले, काय सांगाल? साहेब, असं आहे की प्रभाग क्रमांक 10 जो आहे आळंदी शहरामधला, हा आळंदी शहरातला 1 ते 9 पर्यंत जो प्रभाग आहे, या प्रभागांना हेवा वाटेल असं प्रभाग क्रमांक 10चं काम असेल. आणि सुरेश नाना झोंबाडेचा हा शब्द आहे नागरिकांना आणि सर्वांना. खरं तर आज विजय जल्लोष साजरा करताय, गुलाल उधळला आहे. खरं तर निवडणुकीमध्ये सुरेश नाना झोंबाडे भरघोस असं मतदान घेऊन विजयी झालेत. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? सौभाग्य होती म्हणून त्यांच्या तुम्ही देखील पाठीशी उभा राहिलात. मतदारांमध्ये प्रभागात तुम्ही सध्या खांद्याला खांदा लावून तुम्ही प्रभागात फिरलात, काय सांगाल? सर्वात प्रथम मी त्यांचं गोड तोंड करते. कॉंग्रॅच्युलेशन. पण तोंड करतो गोड. थँक्यू. सुरेश नाना झोंबाडेंना सर्वात प्रथम माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या 10 नंबर वार्डमधून जेवढं मतदान आम्हाला पडलेलं आहे त्यांचं मनापासून खूप 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 स्वागत आणि अभिनंदन. इथून पुढे आता कामाला लागावं लागेल. कामाला तर आम्ही जोमानेच लागणार आहेत. कामाला कुठेच आम्ही कमी पडलेलो नाही आहे. त्याच कामाच्या जोरावरती आता निवडून आलात. त्याच कामाच्या जोरावरती निवडून आलेलो आहे. ना आज खरं तर आज विजय जल्लोष आहे. आज मराठवाड्यातला एक युवक येऊन ह्या ठिकाणी म्हणजे उमेदवारी त्यांना मिळते, विजय देखील मिळतो आणि गुलाल देखील उधळतो, काय वाटतं? खूप आनंद वाटतो की आज मराठवाड्यातला जो एक गरीब घराण्यातला मुलगा शहरामध्ये उद्योग व्यवसायासाठी नोकरीसाठी येतो आणि अलंकापुरीसारख्या शहरामध्ये त्याला असं माऊलींचे आशीर्वाद मिळतात. आणि विशेषतः आपल्या मतदार जे आहेत माझे प्रभाग क्रमांक 10 मधले मतदार,
यांच्या आशीर्वादानं त्यांनी जे मतदानरूपी आशीर्वाद दिले त्यामुळं माझा आज विजय झालेला आहे. प्रथमतः मी त्यांचं खूप खूप मनपूर्वक हे करतोय, आभार व्यक्त करतोय आणि त्यांना नतमस्तक होतोय. दुसरं अजून तुम्हाला सांगतो, प्रभाग क्रमांक 10मध्ये जे कोणी उमेदवार माझ्या विरोधात उभे होते त्यांची हार झालेली आहे. तो कसं आहे की एकच उमेदवार निवडून येणार आहे, हार ही प्रत्येकाची होणार आहे, जिंकणारा एकच आहे. त्यामुळं त्यांनीसुद्धा त्यांची हार मानू नये. त्यांना त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सुरेश नाना जोंबाडेकडे सूचना द्याव्यात. सुरेश नाना जोंबाडे त्यांना सोबत घेऊन इथून पुढच्या काळामध्ये काम करेल. काय वाटतं? त्यांची मुलगी आहे खरं तर, आज पप्पा विजयी झालेत, कसं पाहते? मला खूप आनंद होतोय, आनंद होतो, स्वप्नासारखं वाटतंय. नक्कीच. हा खरंच म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक आनंद वेगळा असतो, कारण वर्षानुवर्ष आपल्या वडिलांनी ज्या प्रभागात नेतृत्व केले, वर्षानुवर्ष ज्या भागातल्या इथल्या प्रश्न सोडवलेत, त्यात सुद्धा मुलांना सध्या आता आनंद गगनात माविण्याचा झाला आहे. कारण आज पप्पा विजयी झालेत म्हणल्यानंतर या मराठवाड्यातून येऊन इथं उमेदवारी टाकतायत, विजय होतात, गुलाल उधळला जातोय. काय वाटतं? खूप आनंद होतोय. काय बोलू शकत नाहीये, शब्दात व्यक्त होत नाहीये, इतका आनंद झालाय.